नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याची झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत. तुम्ही ही चटणी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतही जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर इथे एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि जे शेंगदाणे जे आहेत ते इथे तेलामध्ये चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे खमंग होईपर्यंत शेंगदाणे जे आहेत ते इथे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर इथे शेंगदाणे चांगले असे खरपूस असे फ्राय करून झालेले आहेत. तर इथे मी चटणी जी आहे ती झणझणीत होण्यासाठी इथे मी लवंगी मिरची जी असते त्या इथे 5 ते 6 मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत. तर त्यांना मधून मी चिरून घेतलेलं आहे, कारण तेलामध्ये जर का तुम्ही अख्ख्या मिरच्या जर का टाकणार तर त्या वर उडणार, तेल उडणार तुमच्या अंगावर. तर त्यामुळे इथे मधून काप करून तेलामध्ये मी मिरच्या ज्या आहेत ते फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कारण कोणतीही चटणी तुम्ही बनवायला घेतली तर तिथे लसूण हा खूप महत्त्वाचा असतो. तर इथे लसूण जो आहे तो इथे चांगला असा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी खोबरा टाकून घेतलेला आहे. खोबरा जो आहे सुका खोबरा तो नेहमी सर्व फ्राय करून झाल्यावरच टाकायचा आहे, कारण खोबरा हा लवकर तांबूस पडतो, लवकर फ्राय होतो. त्यामुळे खोबरा जो आहे तो नंतरच सर्वात शेवटी टाकून घ्यायचा आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य जे आहे ते चांगलं असं फ्राय झालेलं आहे. तर आपण आता यामध्ये टाकणार आहोत अर्धा कांदा चिरून टाकलेला आहे. तर कांद्यामुळे सुद्धा या चटणीला जे आहे चांगली अशी टेस्ट येते. चटणी जी आहे चांगली अशी खमंग बनते. तर कांदा सुद्धा यामध्ये आपण आता फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा सुद्धा चांगला असा फ्राय होत आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य जे आहे चांगलं फ्राय झालेलं आहे. तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर ही चटणी जी आहे ती तुम्ही मिक्सरला बनवू शकता किंवा तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे आता मी कढईमधलं सर्व साहित्य जे आहे फ्राय केले ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर इथे सर्व साहित्य जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं सर्व फ्राय केलेलं साहित्य जे आहे ते थंड झालेलं आहे. तर आपण आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य जे आहे ते टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. कोथिंबीर जी आहे ती नंतर टाकायची आहे, कारण आपण जे साहित्य आपण फ्राय केलं कढईमध्ये तेव्हा नाही टाकायची कोथिंबीर, कारण तेव्हा टाकली तर चटणीचा कलर जो असतो तो पाहिजे तसा येत नाही. तर कोथिंबीर जी आहे ती नंतरच टाकायची आहे मिक्सरला फिरवताना. तर इथे तुम्ही पाहू शकता चटणी आपली इथे तयार झालेली आहे, खमंग अशी चटणी. तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून पहा, खूप छान लागते. बाय बाय.